मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वाक्य जोरात ऐकू येते, 8 विकेस पडणार. नेमकं काय चाललंय? फडणवीस सरकारमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे का? तर हो, सध्याची राजकीय परिस्थिती बघता याला भूकंपच म्हणावा लागेल. कारण सत्तेत असूनही मंत्रिमंडळाच्या वागणुकीमुळे फडणवीसांची चांगलीच मरगळ होताना दिसून येत आहे. या सगळ्याचे परिणाम म्हणून जिथे एकीकडे गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जातोय, तिथे दुसरीकडे राहुल नार्वेकर, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांना नवी संधी मिळण्याच्या चर्चा जोरात आहेत. या सगळ्याच घडामोडींनी महाराष्ट्रात राजकीय वादळ उठवलंय आणि त्याचे झटके महायुतीच्या तिन्ही गटांमध्ये स्पष्ट जाणवू लागलेत. मग या फेरबदलाचं मूळ कारण नेमकं काय आहे? कोणते मंत्री बाहेर जाणार? कोणाची बढती होणार? आणि या सगळ्या घडामोडींचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती काय परिणाम होणार? महाराष्ट्र मंत्रिमंडळातील संभाव्य धक्कातंत्राचं गुपित, फडणवीसांचं सर्जिकल स्ट्राईक कुणावर होणार आणि त्यामागं दडलेले राजकीय संकेत काय सांगतात? या सगळ्या मुद्द्यांचा सखोल मागोवा आपण आज घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे. पण मंडळी, ही तयारी अचानक झाली नाही, तर त्यामागे आहे एक सखोल रणनीती. ती म्हणजे फडणवीसांना पहिले तर सरकारचं गमावलेलं जनमत परत मिळवायचंय आणि वादग्रस्त मंत्री, निष्क्रिय चेहरे यांना थेट घरचा रस्ता दाखवायचा आहे. आता विषय येतो तो फेरबदलात केवळ 7च महिन्यात नेमका कुणाला डच्चू मिळणार आणि कुणाचं नशीब फळफळणार. महायुतीमध्ये 2.5 वर्षांचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलेला होता खरा, पण मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी सरकारला असा काय घाम फोडलाय, सरकार कोसळण्याच्या आतच मंत्रिमंडळात फडणवीसांना बदल करायचा आहे. आता विषय येतो फेरबदल कुणाचा. तर या फेरबदलात सर्वात आधी सर्वोच्च असलेले नाव म्हणजे गिरीश महाजन, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे संकटमोचक असे ज्यांची ओळख आहे, हे महाजन यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन त्यांचं स्थान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. फडणवीस यांच्या या इच्छेला मान देणार का, अशी शक्यता आहे. खरं तर हे नाव ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला असेल, कारण गिरीश महाजन हे फडणवीसांचे सगळ्यात विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याकडे नेहमीच मंत्रिपद राहिलं आहे. म्हणूनच गिरीश महाजन यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला बाजूला केलं जात आहे. याचा अर्थ त्यांना पक्ष संघटनेतील एखादी मोठी जबाबदारी दिली जाणार आहे, कारण भाजपसाठी उत्तर महाराष्ट्रात हे एक प्रभावशाली चेहरा आहे. शिवाय जळगाव जिल्ह्यात खडसे महाजन वाद याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं महाजन यांच्या फेरबदलाला 2 बाजू आहेत. याचवेळी एक दुसरं नाव पुन्हा चर्चेत आलंय, ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार. पूर्वी शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिल्यानंतर आता फडणवीस सरकारमध्ये त्यांना डावलण्यात आलं, त्यामुळे ते नाराज होते. पण आता त्यांच्या नाराजीवर मलमपट्टी करत विधानसभा अध्यक्षपद देण्याचा विचार होत असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच राहुल नार्वेकर मंत्रिमंडळात तर मुनगंटीवार अध्यक्षपदी असा तो फेरबदल होऊ शकतो. आता हे झालं भाजपबद्दल, किंबहुना फक्त भाजपच नव्हे तर शिंदे गट आणि अजित पवार गटातही धडकी भरवणाऱ्या घडामोडी घडणार आहेत. शिंदे गटातील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः शिरसाट यांचा बेडरूममधील एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. तसंच शिंदे गटाच्या आमदाराने कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यावर हात उगारल्यापासून जय गुजरात घोषणांपासून संजय गायकवाडांच्या गुंडगिरीपर्यंत हे सगळं महायुती सरकारला बदनाम करते. त्यामुळे संजय गायकवाड हे देखील फेरबदलात मोडतात. शिवाय मंत्री भरत गोगावले, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम सुद्धा या लिस्टमध्ये असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय अजित पवार यांच्या गटातही संतापाचे वारे वाहत आहेत. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना आधीच राजीनामा झाला. आता माणिकराव कोकाटे यांचाही एक रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल त्यामुळे त्याच्यावर टांगती तलवार आहे. त्याचप्रमाणे नरहरी झिरवळ हे देखील हिटलिस्टवर आहेत. तर भाजपकडून नितेश राणे आणि जयकुमार गोरे यांच्या सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांचे मंत्रिपदही धोक्यात आले. या सर्व मंत्र्यांच्या एकत्रित खराब परफॉर्मन्समुळे फडणवीस सरकारची प्रतिमा डागाळली आहे. 100 दिवसांच्या कामगिरीचा आढावा घेतला असताना अनेक मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड निष्क्रिय राहिले. त्यामुळं आता फडणवीसांनी धक्कातंत्र वापरून 8 मंत्र्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जाते. एकंदरीतच भाजपला विधानसभा निवडणुकीत एक हाती यश मिळालं होतं. त्यानंतर आता पुन्हा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फळ रंगणार आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण सत्ताधारी महायुती आपल्या नेत्यांच्या कुरापतीमुळे सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे सरकारची प्रतिमा डागाळली जात आहे. या प्रकरणी विरोधकांनी केलेली कोंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात फेरबदल करून फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण ही फक्त क्लीनअप ड्राईव्ह नाही, यात एक सखोल निवडणूक रणनीती लपली आहे. स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी सरकारचं जनतेपुढे नव्यानं सादरीकरण करणं आवश्यक आहे. त्यामुळे वादग्रस्त चेहरे हटवून
काही नव्या चेहऱ्यांना कदाचित इतर पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्यांनाही संधी दिली जाऊ शकते. राजकारणात फेरबदल म्हणजे केवळ पदांची अदलाबदल नसते, ती असते विश्वासाची पुनर्स्थापना आणि जनतेला दिलेल्या जबाबदारीची आठवण. म्हणूनच हे फेरबदल खरंच सरकारच्या स्वच्छ प्रतिमेसाठी आहेत की त्यामागे निवडणुकीची रणनीती आहे? फडणवीसांचा धक्का खरंच यशस्वी होईल का, की यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत बंडखोरीचा नवा वनवा पेटेल? यावर तुमचं मत कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.